नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 क्लास 9चा क्वेश्चन थर्ड आणि क्वेश्चन फोर्थमधला काही भाग सांगणार आहे. याचा पहिला आणि दुसरा प्रश्न मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तरी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. आता आपण तिसरा आणि चौथ्या प्रश्नाचा काही भाग पाहणार आहोत. तर क्वेश्चन थर्ड आपण घेतलेला आहे, राईट एनी टू सेट बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. म्हणजे आता इथं आपल्याला मनानं करायचे. तर आपण या ठिकाणी आन्सरमध्ये घेतलं लिस्टिंग मेथड अगोदर घेतल्या 2. तर मी इथं घेतलं आहे ए सेट इन ब्रॅकेट T,E,N आणि बी सेट घेतला आहे इन ब्रॅकेट 6,-6. आता ह्याला आपण रूल मेथड लिहिणार आहोत. तर पहिला जो सेट आहे तो मी आता असा लिहितो आहे, ए इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज द लेटर ऑफ वर्ड 10. म्हणजे 10 या शब्दातले अक्षर येते, किंवा ह्याला नेट बी म्हणू शकतो आपण. आता दुसरा बी जो आहे याचा मी असं लिहू शकतो, याला बी इज द सेट ऑफ ए सच दॅट ए इज द रूट ऑफ 36. म्हणजे 36चं स्क्वेअर रूट आहे हे 6 आणि -6. अशा प्रकारे. आता चौथा प्रश्न या ठिकाणी आपण घेतला आहे, राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड. म्हणजे खालील जे सेट आहेत ते लिस्टिंग मेथड लिहायचे आपल्याला. पहिला, ऑल मंथ इन द इंडियन सोलार इयर. म्हणजे भारतीय सौर वर्षातले आपल्याला महिने लिहायचे. तर त्याचा आन्सर आहे पी सेट घेतला आपण इन ब्रॅकेट चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भद्रा, अश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ, फाल्गुन. दुसरा प्रश्न, लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. या कॉम्प्लिमेंटमधले आपल्याला अक्षर लिहायचे. तर इथं लिहित असताना रिपिटेशन टाळायचं असतं. तर आन्सरमध्ये क्यू हा सेट घेतला मी या ठिकाणी सपोज केला आहे इन ब्रॅकेट. सी घेतला OMPLE. आता इथे एम आणि ई रिपीट झाले म्हणून घ्यायचं नाही, शेवटी टी घेतलं अशा पद्धतीनं. आणि थर्ड क्वेश्चन आहे, थर्ड सब क्वेश्चन आहे, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. म्हणजे मानवी ज्ञानेंद्रियाची आपल्याला सेट लिहायचा आहे. तर त्याचा सेट घेतला आहे बी इन ब्रॅकेट इयर, नोज, आईज, टंग अँड स्किन. म्हणजे कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा. अशा प्रकारे 3 इतर सब क्वेश्चन दिलेत. बाकीचे क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये पोस्ट करणार आहे आणि लास्ट म्हणजे 5वा प्रश्न देखील पोस्ट करणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.